राष्ट्रीय लोकनाट्य महोत्सवाचे आयोजन पुणे येथे 3 दिवस करण्यात आले होते। समारोपाच्या दिवशी लोककलेमध्ये पारंगत असणारे लता अलंका पाचेगावकर तमाशा मंडळाच्या कलावंतांना तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते। यावेळी पुणे येथे पुणे विद्यापीठाच्या सभागृहामध्ये त्यांनी कार्यक्रम सादर केला व त्यांच्याशी शिवनेरी संवादने साधलेला संवाद पहा। लता अलंका तमाशा मंडळ आज पुण्यामध्ये राष्ट्रीय लोकनाट्य तमाशा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहे। आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे। ताई, काय वाटतंय पुण्यामध्ये आला? खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय आम्हाला। आणि शासनाचे कार्यक्रम असे म्हणजे तमाशगरांनी चुकूनच मिळतात, पण आम्हाला मिळाले खूप आनंद होतोय आम्हाला। तुमचा तमाशा कुठला आहे? पाचेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। इतक्या लांबचा तमाशा राष्ट्रीय लोकनाट्य महोत्सवामध्ये येतोय, मनाला काय वाटतं? आम्हाला आनंद, मनाला समाधान वाटते, खूप आनंद वाटतोय। आता पुण्यामध्ये कार्यक्रमचा मुंबईला पण झाला, पुण्यामध्ये 2 वेळा झाला आमचा कार्यक्रम, आणि इकडे आल्यापासून पहिल्यांदा कार्यक्रम झालेला पण तो आम्हाला छान वाटला, आनंद वाटला, आणि आता तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटला। कसा प्रवास आहे तमाशाचा? हा, प्रवास कसा आहे तमाशाचा? प्रवास झाला बऱ्यापैकी। म्हणजे किती दिवसापूर्वी हा तमाशा चालू झालेला आहे? हा आमचे आई वडील होतात तेव्हापासून आमचा तमाशा चालू आहे। आई वडील होते, आई वडील जरी तरी साल किती असेल, आई वडील त्यांचं वय किती असेल, किती वर्षाचा तमाशा आहे? एवढं काय लक्षात नाही। तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आमचे आई वडील ह्या लोकनाट्यामध्ये, आणि मग आम्हाला शिक्षण त्यांचंच मिळालं, आई वडिलांचं, आणि पारंपरिकच म्हणा हे थोडक्यात। म्हणजे साधारणतः 50-1 वर्ष झाली असेल। हा, बरोबर आहे। कसा प्रवास झाला तमाशाचा? लहानपणापासून तर आतापर्यंतचा प्रवास कसा आहे? काय त्याचा आनंदामध्ये बी गेला, काय दुःखामध्ये बी गेला। तरी आनंद कसला, दुःख कसलं? आता गाडी कुठं पंक्चर झाली, कुठे वेळ पोहोचतोय का नाही त्या कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये लोक आम्हाला काय म्हणणार, काय मंडळी असे आम्हाला धास्ते असायचे, कधी पोहोचतोय कधी नाही हे आमच्या जीवाला धास्ते असायचे। आणि आम्हाला किती जर दुःख असलं तर आम्ही टेजवर गेल्यानंतर आमचं दुःख सगळं बाजूला सारवतो, आमचा आनंद व्यक्त करतो तिथं। कसं दुःख म्हणजे काय दुःख तुम्हाला? एखादा अनुभव आहे का असा? काही संकट येतं, कुठल्याही अडचणी येतात, तर ते बाजूला सारायच्या आणि आपलं टेजवरचं काम। तर एखादा अनुभव आहे का इतक्या वर्षातला, की बाबा दुःख खूप आहे परंतु आजचा कार्यक्रम आहे आणि पब्लिक समोर जाऊन तो कार्यक्रम सादर केला, असा एखादा क्षण आहे का? पब्लिकात आम्हाला त्रास होतोच की, कोण दगड मारतं, कोण स्टेजवर आम्हाला काहीतरी बोलायचं, ते बघताना त्या उद्देशाने, चांगल्या उद्देशाने कोण बघतच नाहीये, पण जे IQ आहेत, जे खरंच कलेची त्यांना जाण आहे, ते आम्हाला चांगले म्हणतात। आणि आता टवळकी पोरांचं काय सांगता येत नाही, नुसतं वंसमोर गाणी घ्या, हे घ्या ते घ्या चालूच असतं। तमाशाचा जो बाज आहे तो, समजा आता तुमच्या तमाशामध्ये एक पारंपरिक कला आहे, तुमची गायकी आहे, आज या भागातला जर तमाशा पाहायला गेला तर रंगबाजीमध्ये, शॉर्ट कपड्यांमध्ये आज तमाशा आलेला आहे। हा तमाशा बरा की पूर्वीचा 90रीतला तमाशा बरा? काय पूर्वीच चांगला, कारण का अंग चापून चपून त्यांच्या साड्या ज्या आता पहिल्या ज्या होत्या त्या आता नाही। आता डोक्यावर पदर घेऊन आता काही लोक जुनी करत होते, आता डोक्याचा पदर खाली घेऊन त्यांनी करतात। का बदल झाला असा? आता जसा देश तसा वेश म्हणतात का नाही, तसं आता राहिलं नाही। पहिलं कसं होतं तसं आता नाही, आणि आता कसं आहे, आता वेगळंच चालू होतं। तमाशा, लोकनाट्य तमाशा याचा अर्थ काय? हलगी डोलकी तुंतुन पेटी, हा तमाशा। आज त्याच्या जागेवरती वाद्य आली, पायपेटी गेली, ते ॲकोपॅड आलं, ऑर्गन आलं, हा बदल झाला। तुम्ही दोन्ही तमाशे पाहिलेत का? म्हणजे जुना पाहिला आणि नवा पाहिला असं झालंय? पारंपरिक तमाशा जुनी बघितलं, आम्ही पारंपरिकच करतो। आणि आता म्हणजे आता पब्लिक हा तुम्हाला माहितीच आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला करावंच लागतंय नवीन। आणि तुम्ही मगाशी बोलताना एक शब्द बोललात की आमचं दुःख किती असलं मनाचं, तर ते दुःख बाजूला सारून आम्हाला स्टेजवर जावं लागतं। तर असं काही दुःखाचा अनुभव तुम्हाला आहे का एखादा, की बाबा या वेळेला अशी घटना घडली होती आणि आम्हाला ती घटना बाजूला ठेवून
आम्हाला तमाशा करावा लागला, म्हणजे दुःखद घटना काय? घटना म्हणजे कोण आजारी पडलं म्हणा, म्हणजे कोण लय सिरियस असलं ती सुद्धा मागं टाकून आम्हाला स्टेजवरची हसतच कार्यक्रम करावा लागतो. हो, आता सकाळचीच गोष्ट, दुपारी ये पोरगी अचानकच तिला चक्कर आली. चक्कर येऊन पडली आमची बेशुद्ध मुलगी पडली. ही मुलगी. हा, आता म्हटलं आम्ही कार्यक्रमाला आता ते येतोय का नाही कुणाला, अशी आमची अवस्था तिला झाली. ऍडमिट केली होती. तिला सलाईन लावून आम्ही आणली. आम्ही येतोय का नाही म्हणून आम्हाला हे असं दुःख म्हणजे वरच्यावर असतंच, पण ते आम्ही आपलं मागं आणि जरी आजारी पडलो असलं तर त्यातून पण आम्ही काय हो, आमचं सगळं दुःख आम्ही बाजूला ठेवत नाही की बाबा आणि आजारी आहे, आता आता काय करायचं. शासनाचं कार्यक्रम येतात ह्यापासून आम्हाला आनंद आहे. आणि त्यापेक्षा अण्णा बेलेचे अण्णा त्यांचा आशीर्वाद आमच्यावर लय आहे. आणि त्यांच्यामुळे आम्ही आता येत आहे. इथपर्यंत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये लता लंका पाचेगावकर तमाशा जर कुणी आणला असेल तर तो बेल्ला तमाशा लावून आता त्या बेलाचं नाव कुठे गेले माहिती आहे आमच्या भागात. आम्ही सतत नाव कुठेही असू द्या, पण अण्णाचं बेलाचं नाव घेतच असतो आम्ही. कारण तुम्ही पहिल्यांदा बेल्ला तमाशा महोत्सवामध्ये आल्याच्या नंतरच लता लंका तमाशा पहिल्यांदा झाला आणि ती कला जी सादर केली ती लोकांनी आमच्या माध्यमाच्या माध्यमातून ती लोकांसमोर गेली. आणि त्यानंतर आज मुंबई पुणा या ठिकाणी तुमचे कार्यक्रम सादर होत आहेत. हो, कलाही तुमची त्या तोलामोलाची तुम्ही सादर करताय. आता ही उमा जी डबल आवाजामध्ये गाणं म्हणत असते नेहमी, आता तिला ही खरी जी पुढे आज प्रेक्षक होता ती सगळी मुलं होती आणि ह्या मुलांना तमाशाचं नाविन्य काय आहे हे आज इथं त्यांना पहिल्यांदा पाहायला मिळालं. तर त्यांचा उत्साह जर तुम्ही पाहिला तर तो असा वाखाणण्याजोगा होता. मला तरी वाटत होतं असं अजून किती कार्यक्रम करावा. अजून मला तर खूप गाणी, अजून 1-2 गाणी आम्हाला वेळच भेटला नाही. ते जे म्हणत होते ना, ते टाळ्या वाजवायची, वन्स मोर करायची, ती सगळी कॉलेजची मुलं होती आणि ह्यांना गावाकडचा तमाशा माहित नाही. त्यांचा उत्साह जर पाहायला गेला, समजा ज्यावेळेस सरदारांची भूमिका हे करत होते त्यावेळेला सुद्धा त्यांना ते जोक नवीन वाटायचे. म्हणजे ही कला इथं सादर करताना तुम्हाला दाद तुमच्या कलेला मिळत होती. डबल आवाजातलं गाणं तू म्हणायचं राहून गेलेलं आहे. जर संधी मिळाली असती तर गाणं बोलले असते. तेच म्हणले तर की अजून एक गाणं मला संधी मिळावी मुलांसाठी, कारण का तिने असं जेंट्स लेडीज म्हणल्याने अजून तिने ऐकलेच नव्हते. आता तिने आम्हाला बोलूनच गेल्यात तर ह्याने की असं तुम्ही कसं काय आवाज काढता आणि तुम्ही 2 आवाजात कसं म्हणताय हे दोघं ठिकाणी आता मला विचारलं आणि खूप त्यांना छान वाटलं माझा आवाज ऐकून. दोन्ही आवाज ऐकल्यानंतर त्यांना पण आश्चर्य वाटलं की हे कसं तुम्ही काढू 2 आवाज. आपण आज या ठिकाणी जे सभागृह आहे पुणे विद्यापीठाचं राष्ट्रीय लोकनाट्य महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा तमाशाचा फड या ठिकाणी आलेला आहे. आपण यांच्याशी चर्चाही केलेली आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लोककला काय आहे, लोकनाट्य तमाशा मंडळ म्हणजे काय आणि तमाशाचं जीवन जगणारी ही लोक काय, तर ही खरी हाडाची कलावंत आहेत. जी कला आपण पडद्यावरती पाहतोय ती कला ही रिपीट केली जाते, परंतु ही हाडामासाची माणसं आपल्या समोर यांची कला सादर करतात. आता ह्या उमा मोहिते यांनी हे जे गाणं डबल आवाजातलं सादर केलं ही खरी ईश्वराची देणगी आहे. आपण ठरवून जे काही करत नाही ते यांना हे सरस्वतीचं देणं ह्या लोकांना असतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून हे यांचं आयुष्य जगत असतात. रोज एका गावावरती यांचं पाल लागलं जातं, एका रात्रीचा प्रपंच उभा केला जातो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीमध्ये त्यांचं बिऱ्हाड करून ही लोक एका गावावरून दुसऱ्या गावावरती जात असतात. हे कलावंत आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. खरं तर प्रवास खूप खडतर असणार आहेत. त्यांना प्रत्येकाला बोलता येतच असं नाही, माईकवरती गाणं म्हणता येतं, परंतु समोरासमोर बोलणं त्यांना जरा अवघड जातंय. तरीही त्यातल्या त्यात त्यांनी या उमा तासगावकर, या लंका पाचेगावकर, या लता पाचेगावकर आणि हे त्यांचे बंधू जयसिंग पाचेगावकर, तसा घरचाच तमाशा म्हणायला लागेल. हे सगळे कलावंत आज शिक्षणाचं माहेरघर पुणे या ठिकाणी आलेत आणि विद्यापीठाच्या मुलांसमोर जे तरुण तरुणी त्यांच्या समोर त्यांनी आज कला सादर केली आहे. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, पुणे विद्यापीठ, पुणे.